महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व सामाजिक चळवळीतील एक मोठे नाव म्हणजे हेरंब कुलकर्णी सर। ते अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयात बदलून येताच त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केलाय। प्रथमतः त्यांनी शाळेच्या गेटमध्ये राजरोसपणे व दंडेलशाहीने पार्क केलेल्या गाड्या काढण्यापासून ते शालेय परिसरातील गुटखा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांच्या टपऱ्या काढण्यापर्यंत हिंमत दाखवली। त्यातून चिडून गावगुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्याची वार्ता समजताच सामाजिक चळवळीतील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवला। त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर अनेकांनी प्रशासनाला निवेदने दिली। खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून तब्येतीची चौकशी केली। तर राष्ट्रवादीच्या बड्या नेता खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, पहिले महापौर भगवान फुलसौंदर, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष अरुण कडू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, लेखक विनय हर्डीकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, सावली अनाथालयाचे नितेश बनसोडे आदींनी कुलकर्णी सरांना घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली। प्राणघातक हल्ला झाल्यावर एका सप्ताहानंतर कुलकर्णी सर सीताराम सारडा विद्यालयात आले, तेव्हा शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून आनंद व्यक्त केला। मुलींनी हेरंब सरांना औक्षण केले। शाळेचे चेअरमन मकरंद खेर, शाळेच्या 81 वर्षाच्या निवृत्त मुख्याध्यापिका बोगावत मॅडम, निवृत्त मुख्याध्यापक विलास साठे भंडारी मॅडम हे सर्वजण सरांना बळ देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या। या सर्वांनी सरांचा सत्कार करत भरभरून शुभेच्छा दिल्या। शाळेला वेढलेले अवैध धंदे रोखण्यासाठी येथून पुढेही आक्रमक भूमिका घेतली जाईल असे हेरंब कुलकर्णी यांनी ठामपणे सांगितले। परंतु खरा प्रश्न हा आहे की प्रशासन आता तरी नगर येथील अवैध धंदे, गुटखा निर्मितीची मोठी केंद्रे व त्यांचे विस्तारलेले फार मोठे रॅकेट मुळासह नष्ट करणार का, की नेहमीप्रमाणे थातूर मातूर कारवाई करणार आणि विषय मिटणार? याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे। कुलकर्णी सरांच्या पुनरागमनाच्या याच विशेष क्षणांची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। तुमच्या समोर पेढे खाऊन आनंदाने तुमच्याकडे पोहोचला आहे की सज्जन शक्तीची कमाल असते, सज्जन शक्तीची ताकद असते। आणि म्हणून माझ्या चेहऱ्याकडे तुम्हाला पाहिल्यानंतर किंचितही भीती दिसणार नाही। आणि म्हणून ही निर्भयता गांधीजींनी आपल्याला जी शिकवली त्याच निर्भयतेने पुढच्या आयुष्यामध्ये वाटचाल करू आणि अशा प्रकारचे जे अडथळे, स्पीड ब्रेकर यांना ओलांडून आपण पलीकडे जाऊ। तुम्ही सगळ्यांनी या संकटात साथ दिली त्याबद्दल आपण तुमच्या सगळ्यांचं कौतुक। आपण सगळे जणू रात्री पडलेलं एखादं दुःस्वप्न असतं, नाईटमेअर, त्याप्रमाणे विसरून जायचं आणि पुन्हा नव्याने आपलं काम सुरू करायचं। कुणीच घाबरायचं नाही, आपण सगळे एक आहोत, ठीक आहे। मी अशा दृष्टीने बघत होतो की शाळेला आम्ही मोजतच नाही। शाळा म्हणजे जणू पार्किंग झोन आहे, कुणी येऊन गाडी लावून जावं, कुणी त्या शाळेच्या समोर तर कचरा आणून टाकत होते। तुम्हीच मुली सगळ्या गेल्या होत्या ना त्या कचरा टाकणाऱ्यांकडे किंवा या सगळ्या टपऱ्या आहेत। त्याचा अर्थ असा होता की ही शाळा काय करणार आहे, आमचं काय बिघडवणार आहे। पण आम्ही अजूनही ठाम आहोत आणि अजून सुद्धा एक जरी तिथे टपरी लागली किंवा एक जरी गाडी लागली तरी सुद्धा तितक्याच ताकदीने मी तक्रार करील, पुन्हा त्या सगळ्या टपऱ्या काढून टाकील आणि माझ्यामध्ये किंचितही फरक होणार नाही। आणि म्हणून हे एक टेस्टिंग होतं। त्या टेस्टिंगला आपण कुठल्याही प्रकारे घाबरलो नाही, किंबहुना अग्निदिव्यातून माझ्यासकट तुम्ही सगळेजण बाहेर राहिलात, तेव्हा आपण अजून उजळून निघालो आहोत, झळाळून निघालो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या शाळेचं या दृष्टीने कौतुक करतो आहोत। भगवत मॅडम म्हणाल्या तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या शाळांच्या शेजारी 100 मीटरमध्ये पानटपरी असता कामा नाही, या नियमाची अंमलबजावणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते आहे। तेव्हा या एका घटनेनं सगळ्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले आहेत। तंबाखू, गुटखा याच्याबद्दलच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। तर माझ्या सांडलेल्या रक्तातून आज हे सारं घडतंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांना सुद्धा मी तेच म्हणालो की तुम्ही माझ्या प्रकृतीची काळजी करता ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यासाठी माझं रक्त सांडलंय त्याचा उपयोग होऊन महाराष्ट्रात ही सगळी गुटखाबंदी झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचं या व्यसनमुक्त केलं पाहिजे। आणि म्हणून आपण शाळेच्या आतमध्ये जे उपक्रम करतोय ते उपक्रम असेच चालू राहतील आणि मला असं वाटतं की ही शाळा एक महाराष्ट्रात एक नामवंत शाळा होण्याच्या दिशेने जी वाटचाल चालली ती आता कोणी रोखू शकणार नाही। अब्राहम लिंकन नावाच्या एका महान अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षानं त्याच्या मुलांच्या शाळेमध्ये पत्र लिहिलं होतं शिक्षकांना आणि ते त्या शिक्षकांना असं म्हणतात की माझ्या मुलाला हे शिकवा की गुंडांना घाबरत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं जगात सगळ्यात सोपं असतं। तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतला की माझ्या अंगावर शस्त्र आपल्या सर्वांतर्फे आपल्या
माननीय मुख्याध्यापकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतो. मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि अशाच उत्साहानं आपण पुढे काम करत राहणार आहोत हेही आपण सर्वांच्या तर्फे त्यांना शब्द देतो. मला आज आठवण होतीये, TN सेशन या नावाचे आपले एक इलेक्शन कमिशनर होते पूर्वी. त्यांनी सर्व प्रकारच्या निवडणुकींमध्ये जे काही नियम असतात त्याची आम्हाला जाणीव दिली. शेषन साहेब जेव्हा इलेक्शन कमिशनर झाले त्याच्या आधी ते नियम नव्हते का, तर होते, 100% होते. पण जाणीव दिली शेषन साहेबांनी. तसं झालंय. गुटखा बंदी महाराष्ट्रात नाहीये का? आहे. तंबाखू बंदी, गुटखा बंदी, मादक पदार्थ बंदी नाही का? आहे. फक्त आम्हाला त्याची जाणीव नव्हती. या निमित्तानं कुठेतरी एक नियम आणि त्याचा अपवाद हे गृहीत धरताना काही घटना घडाव्या लागतात. त्या दुर्दैवी घटना असतात, पण त्या घटनांचा उपयोग चांगला घडू शकतो हे या उदाहरणानं दिसलं. इथून पुढे शासन अधिक कठोरपणे या मंडळींच्यावर काय म्हणूयात ऍक्शन घेईल ते 100% खरे, कारण घ्यावंच लागेल त्यांना भविष्यात. फक्त या निमित्तानं मला विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुमच्या तर्फे घरी एक निरोप द्यायचा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी द्याल, आपण सर्वजण. तुम्ही पहिला निरोप आपल्या पालकांना द्यायचा, आम्ही कुणीही घाबरलेलो नाही. घाबरायचं काय कारण आहे? ज्यांनी घाबरायला पाहिजे ते घाबरत नाहीयेत, गुन्हे करणारे घाबरत नाहीयेत. आपण कशाला घाबरायचं? नाही घाबरणार. आणि पालकांना सांगा तुम्ही घाबरायचं नाही. कुणीही चेष्टेत जरी बोललं ते शाळा बंद कशासाठी, उलटा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, शाळा बंद कशासाठी करणार कोण? तेवढी हिंमत अजून कोणात नाही, हे लक्षात ठेवा. चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या वाटेमध्ये अडचणी येतातच, नाही का? तशी ही अडचण आलेली आहे. सुदैवानं आपण सर्व आणि आपले मार्गदर्शक असलेले मुख्याध्यापक हे भक्कम आहोत. त्यामुळे आपला दिवसेंदिवस विकासच होत जाणार. आणि आपल्याशी बोलत असताना मी अनेक वेळा म्हणालो की आमची संख्या पुन्हा एकदा, विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा एकदा, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही हे वाढत येऊन पुन्हा एकदा पहिल्यासारखी शाळा आपली करणार आहोत. ठीक आहे, इट विल टेक सम टाइम, त्याला वेळ लागेल, पण चांगल्या गोष्टी उशिराने का होईना होतातच, त्याची सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणूयात आपण. या वाईट घटनेतनं आपण चांगला अर्थ असा घेऊयात की आपण कोणीच घाबरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि याचं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता, कारण असं आहे समाजात बोलताना मी नेहमी म्हणतो, आपल्या घरामध्ये किचन असतं, देवघर असतं, तसं डस्टबिनही असतं. त्याचा गैरवापर करणारी मंडळी असतात ना, ज्यांना राजकारणच करायचं ते राजकारण करत असतात. आपल्याला राजकारणात जायचं नाही, आपल्याला आपलं काम करत राहायचंय. आणि आपल्यासमोरचे जे आदर्श आहेत ते वेगळे आहेत. सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य करणाऱ्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. राजकारण करणारे आपण मंडळी नाही, ते आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे. पर्सनली मी तर लक्षात 100% ठेवतो. ते मला कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यात होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत पूर्ण लक्षात ठेवायच्या आणि व्यवस्थित आपण समोर जाणार आहोत. संस्था, शाळा आणि संस्था हे वाढवत नेणार आहोत. आणि ते कोण वाढवणार आहे? बाहेरचं कोणी येणार नाहीये, आपणच करणार आहोत. बरोबर? विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक आणि संस्था ही एक टीम आहे, तेच पुढे वाढवत नेणार आहोत. मला खात्री आहे 100% आपण वाढवणार आणि चांगल्या दिशेने जाणार, योग्य दिशेने जाणार आणि शाळेचं नाव लौकिक वाढवणार. पुन्हा एकदा सरांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा अशासाठी देतो की ह्यापेक्षा अधिक उत्साहानं आपण काम करत राहाल आणि ह्यापेक्षा अधिक उत्साहानं आपली प्रगती होईल सगळ्यांची. आपल्या मार्गदर्शनाखाली आपण अशी इच्छा करूया. धन्यवाद.